तुम्हाला माहिती आहे का, एका ऋषींच्या शापामुळेच भगवान विष्णूंना पुन्हा पुन्हा पृथ्वीवर अवतार घ्यावे लागले। पूर्वी देव आणि असुरांमध्ये भयंकर युद्ध सुरू होतं, पण प्रत्येक वेळी असुर पराभूत होऊन माघारी जायचे। हे पाहून असुर गुरु शुक्राचार्यांना खूप संताप आला। त्यांनी सर्व असुरांना त्यांच्या आई काव्यमाता हिच्या आश्रमात ठेवले आणि स्वतः मृत संजीवनी मंत्र मिळवण्यासाठी हिमालयाकडे निघाले। मृत संजीवनी मंत्र हा असा शक्तिशाली मंत्र होता की त्याच्या प्रभावाने मृत व्यक्तीलाही पुन्हा जीव मिळू शकतो। देवतांना समजलं की असुर काव्यमाताच्या आश्रमात लपले आहेत, म्हणून त्यांनी आश्रमावर हल्ला केला। पण काव्यमाताने आपल्या तपशक्तीने सर्व असुरांचं रक्षण केलं आणि अगदी इंद्रालाही बंदी बनवलं। तेव्हा सर्व देव विष्णूंकडे मदतीसाठी गेले। पृथ्वीचं संतुलन राखण्यासाठी विष्णूंनी सुदर्शन चक्राचा उपयोग करून काव्यमाताचा वध केला। पण त्या क्षणी एका निष्पाप स्त्रीचा वध झाल्याने एक मोठं अधर्म घडलं। जेव्हा ऋषी भृगु शुक्राचार्यांचे वडील आपल्या आश्रमात परतले आणि काव्यमातेला मृत अवस्थेत पाहिलं, तेव्हा संतप्त होऊन त्यांनी विष्णूंना श्राप दिला, हे विष्णू, तू एका निष्पाप स्त्रीचा वध केलास, त्यामुळे तुला तुझ्या पापांचे फळ भोगावे लागेल। तुला वारंवार पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल। मानव म्हणून दुःख, विरह आणि संघर्ष अनुभवावे लागतील। याच कारणामुळे भगवान विष्णूंनी राम, कृष्ण, परशुराम, नरसिंह असे अनेक अवतार घेतले। प्रत्येक अवतारात त्यांनी दुःख भोगले, पण त्या वेदनेतून धर्माची पुनर्स्थापना केली।